अखिल भारतीय किसान सभेचे लाल वादळ नाशिकच्या दिशेनं शनिवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा निघणार तर चांदवडमधील 3 दिवस धरणे आंदोलनाची दखल न घेतल्यानं एकूण 17 मागण्यांसाठी हा लॉंग मार्च। नंदुरबारमध्ये ओल्या लाल मिरचीचा हंगाम शेवटच्या टप्प्यात आल्यानं दरात वाढ तर मिरची उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरी मोठी निराशा। हंगाम संपत आल्यानं पुढील काही दिवसात मर्यादितच आता आवक होण्याची शक्यता। वाशिम जिल्ह्यामध्ये मागील 2 दिवसांपासून वातावरणात बदल, ढगाळ वातावरणाचा रब्बी हंगामातील हरभरा पिकावर परिणाम होण्याची शक्यता, शेतकऱ्यांना उत्पादनात घट होण्याचीही भीती। भंडारा जिल्ह्यामध्ये या हंगामात 31 लाख क्विंटल धान खरेदी, 252 आधारभूत धान खरेदी केंद्रांवर धान खरेदी सुरू। शासनाचं 31 लाख क्विंटल धान खरेदीचं उद्दिष्ट पूर्ण झाल्यानं शेतकऱ्यांकडे धान पडूनच तर आणखी 20 लाख क्विंटल उद्दिष्ट वाढवून देण्याची पणन विभागाची शिफारस। अलिबागचा हापूस आंबा वाशीच्या एपीएमसी बाजारात दाखल। केतकीचा मळा या गावातील आंबा उत्पादक गौरव पाटलांना हंगामातील पहिली पेटी एपीएमसी मध्ये पाठवण्याचा मान। गोंदिया जिल्ह्यातील 89,000 शेतकरी नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेतच, निधी उपलब्ध मात्र खात्यावर जमा होईना। अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं। बीडच्या माजलगावमध्ये साखर कारखान्याविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार तर विषारी पाण्यानं शेती पिकं उद्ध्वस्त होत असल्याचाही आरोप। प्रशासनाकडून आता ठोस कारवाई करण्याची मागणी। नाशिकच्या येवला तालुक्यामध्ये विहिरींनी तळ गाठण्यास सुरुवात केली आहे। कमी पाण्यामध्ये शेती पिकं वाचवण्यासाठी तुषार सिंचनाचा शेतकऱ्यांनी आता आधार घेतलाय। उत्पादन यामुळे घटण्याची शेतकऱ्यांमध्ये तीव्र भीती। वाशिममध्ये मकर संक्रांतीमधील मडक्यांचा पुनर्वापर करून झाडांना पाणी तर एसएमसी शाळेमध्ये राष्ट्रीय हरित सेनेकडून वृक्ष संवर्धनाचा हा अभिनव उपक्रम। निवडणुकीत महाराष्ट्रात टीव्ही 9 मराठी नंबर 1। निवडणूक असो की राजकीय घडामोड, नागरिकांची पसंती फक्त टीव्ही 9 मराठीलाच। टीव्ही 9 मराठी नंबर 1, प्रेक्षकांचे आभार। पूर्ण हिरवा करायचा असेल तर पाकिस्तानमध्ये जावं लागेल। या देशात फक्त भगवा आणि निळा चालेल। या देशातनं भगवा कुणीही हटवू शकत नाही। एमआयएमच्या नगरसेविका सहर शेख यांच्या वक्तव्यावर नवनीत राणा यांची प्रतिक्रिया। अकोला महानगरपालिकेमध्ये सत्ता स्थापनेसाठी हाय व्होल्टेज पॉलिटिक्स तर भाजपला रोखण्यासाठी एमआयएम, काँग्रेस आणि दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांची प्रकाश आंबेडकरांसोबत 45 मिनिटं बैठक। पुण्याच्या प्रभाग क्रमांक 1 मध्ये बॅलेट किंवा ईव्हीएमवर मतदान घ्यावं यासाठी 26 जानेवारीला मतदान। शिवसेना रिपब्लिकन सेनेचं अनोखं आंदोलन तर प्रभागातील नागरिकांसाठी 26 जानेवारीला मतदान होणार। परभणी महानगरपालिकेमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसच्या वतीनं महापौर होण्याची शक्यता। ठाकरेंच्या सेनेकडून 5 नावं तर काँग्रेसकडून 2 नावं महापौर पदासाठी चर्चेत। छत्रपती संभाजीनगर महापालिकेचं महापौर पद खुल्या गटासाठी असल्यानं भाजपकडून महापौर पदासाठी इच्छुकांची गर्दी। महापौर पदासाठी सर्वसाधारण आरक्षण सुटल्यानंतर आता समीर राजूरकर यांचा दावा असण्याचीही शक्यता। पुण्याच्या खेड तालुक्यामध्ये उमेदवारांच्या अर्जांची छाननी आणि हरकतींची प्रक्रिया सुरू। रेटवडीतील महिला उमेदवारावर हरकत नोंदवल्यानंतर दिलीप मोहिते पाटील आणि बाबाजी काळेंनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची भेट घेतली आहे। या भेटीची खेड तालुक्यातली राजकीय वर्तुळात चांगली चर्चा होतीये। परभणीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते संग्राम जामकर यांचं तिकीट कापलं। ठाकरे पक्षाकडून राष्ट्रवादीमध्ये आलेल्या किरण सोनटक्के यांना तिकीट तर शिवसेनेच्या ध्येय धोरणानुसार मी यापुढे वाटचाल करेन, किरण सोनटक्के यांची माहिती। नवी मुंबईच्या नेरूळमध्ये खासदार नरेश म्हस्केंच्या हस्ते आगरी कोळी महोत्सव 2026चं उद्घाटन। 1 फेब्रुवारीपर्यंत हा महोत्सव चालणार असून या महोत्सवातनं आगरी पद्धतीनं जेवण आणि संस्कृती अनुभवायला मिळणार आहे। भंडाऱ्याच्या शिरसाळामध्ये जिल्हा परिषदेच्या माध्यमातून तालुकास्तरीय क्रीडा आणि सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन। कार्यक्रमाला पवनी नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष डॉ. विजया ठाकरे नांदुरकरांची उपस्थिती। चंद्रपूरमधल्या धाबा या ठिकाणी संत कोंडया महाराज यात्रेत नागरिकांची मोठी गर्दी। महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेशातील भाविक या यात्रेसाठी येत असतात। अग्निकुंड प्रभावळीचा हा सोहळा पाहण्यासाठी सुद्धा नागरिक मोठी गर्दी करत असतात। माघी गणेशोत्सवाच्या निमित्तानं नालासोपाऱ्यातील राजगरण नगर या ठिकाणी भव्य पालखी मिरवणूक तर गणेश मंदिर ट्रस्टच्या वतीनं काढण्यात आलेल्या मिरवणुकीमध्ये महिलांचं लेझिम नृत्य। माघी गणेशोत्सवानिमित्त पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी। मंदिराला फुलांची आकर्षक सजावट। नागपुरात गणेश जयंतीच्या निमित्तानं प्रसिद्ध टेकडी गणपती मंदिरामध्ये बाप्पाचं दर्शनासाठी या ठिकाणी गर्दी तर गणरायाच्या मंदिराला आकर्षक फुलांची सजावट।
माघी गणेशोत्सवानिमित्त पासपोल नगरमध्ये सुद्धा इच्छापूर्ती माघी गणपती आगमनाचा सोहळा यावेळी वसई विरार अग्निशमन मंडळातर्फे गणरायाला मानवंदना देण्यात आली आहे। नाशिकच्या गंगापूर धरणावर लढाऊ विमानांचा थरार, सूर्यकिरणच्या वैमानिकांकडून हवाई कसरती। नाशकात पहिल्यांदाच एकाच वेळी 9 लढाऊ विमानांचं उड्डाण। जळगावमध्ये जिल्हा परिषदेच्या आणखी 5 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई। दिव्यांग तपासणीमध्ये तफावत आढळल्यामुळे अधिकारी मिनल करणवाल यांची ही कारवाई, तर याआधी सुद्धा 8 कर्मचाऱ्यांवर त्यांनी कारवाई केली होती। कोल्हापूर, नांदेड, अमरावतीसाठी विशेष रेल्वे गाड्या। सलग सुट्ट्यांमुळे रेल्वे प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेकडून हा निर्णय, तर मध्य रेल्वेकडून राज्यांतर्गत विशेष रेल्वे गाड्या चालवण्याचा निर्णय। 24 जानेवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कोल्हापूर विशेष ट्रेन चालणार। वाशिमच्या कोट्यवधी रुपये खर्चून तयार करण्यात आलेला खंडाळा ते आडोळी हा रस्ता अवघ्या काही महिन्यातच खड्डेमय। विदर्भ आणि मराठवाडा हा जोडणारा महत्त्वाचा मार्ग असून 15 ते 20 गावांना हा जोडतो। खड्ड्यांमुळे नागरिकांचे मोठे हाल। जळगावच्या रावेर सुखी नदीवरील पुलाची दुरावस्था, अपघाताची संभाव्य स्थिती लक्षात घेता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे दखल घेण्याचीही मागणी। बीड जिल्हा रुग्णालयामध्ये माणुसकीला काळीमा फासणारा क्रूरपणा, तर सिटी स्कॅनसाठी आणलेल्या एका आजीला सायंकाळच्या वेळेला रुग्णालयातील कर्मचारी आतमध्ये कोंडून निघून गेले। यवतमाळच्या किन्ही गावात श्री सत्यसाई संजीवनी हॉस्पिटलचं भूमिपूजन मोठ्या उत्साहात संपन्न। कार्यक्रमाला क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांचीही प्रमुख उपस्थिती। भंडाऱ्यात दुर्गाबाई डोह यात्रेदरम्यान अंधश्रद्धा निर्मूलनासाठी जनजागृती कार्यक्रम। भूतबाधा, भानामती, जादूटोणा आणि बुवाबाजीसारख्या भ्रमक कल्पना दूर करण्यासाठी मार्गदर्शन। विना तिकीट प्रवास करणाऱ्यांवर रेल्वेच्या नांदेड विभागानं कडक कारवाई करत महसूल संरक्षणामध्ये गाठला उच्चांक, तर नांदेड विभागात वाशिम रेल्वे स्थानकाचा समावेश। एप्रिल ते डिसेंबर 2025 या कालावधीमध्ये तिकीट तपासणी मोहिमेतनं 11 कोटी 6 लाख रुपयांचा दंड वसूल। नंदुरबारमधील जिल्हा परिषद शाळांचं वीज बिल ग्रामपंचायतच भरणार, तर आता शाळांचे वीज बिल थकीत असल्यानं वीज पुरवठा खंडित होण्याची शक्यता होती। मात्र आता ग्रामपंचायत बिल भरणार असल्यामुळे विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार। वाशिमसह ग्रामीण भागामध्ये अवैध सावकारच्या या पार्श्वभूमीवर दुय्यम निबंधक विभागाची धाड। प्रशासनानं 8 ठिकाणी धाडी टाकल्याची सूत्रांची माहिती, तर दुय्यम निबंधक कार्यालयाच्या अधिकाऱ्यांकडून यावेळी अवैध सावकारी करणाऱ्या मारुती ठाकरे यांच्या घराची झाडाझडती। लासलगाव पोलीस स्टेशन हद्दीतील विंचूरमध्ये 50 लाख रुपये किमतीच्या एमडी पावडर 2 आरोपी अटकेत, तर निफाड न्यायालयाकडून दोनही आरोपींना 27 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी। छत्तीसगडमध्ये माओवाद्यांकडून गोळ्या झाडून सरपंचांची हत्या। बिजापूर जिल्ह्यामध्ये दहशतीचं वातावरण। लातूरमध्ये कौटुंबिक वादातनं आईनं मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना। पतीला फोन करून घरी यायला सांगितलं, मात्र पती घरी न आल्यानं चिमुकलीवर राग काढत जखमी केलं होतं। नागपुरात जरीपटका पोलीस ठाण्यामध्ये आरोपीची आत्महत्या। मोस्को अंतर्गत गुन्ह्यामध्ये 2 दिवसांपूर्वी आरोपी नरेंद्र भाटियाला अटक करण्यात आली होती, तर कस्टडीत गळफास लावून आत्महत्या केल्याची माहिती। जळगावच्या अंमळनेर तालुक्यातील वावडे या ठिकाणी एकाच रात्री 7 ठिकाणी घरफोड्या, रोख रकमेसह दागिने आणि लाखोंचा ऐवज लंपास केल्याची माहिती। यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे।